नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता भूमी आणि आकाशला अरेस्ट करण्यासाठी पोलिसांची टीम आलेली असते. तेव्हा क्षितिजा रडत असते. आपल्या आईवडिलांना ती जेलमध्ये जाऊ देत नसते. तेव्हा अपूर्वा तिला बाजूला घेते आणि म्हणते की क्षितिजा बाळा, 1 मिनिट आता बाजूला व्हा आणि त्यांना जाऊ दे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, क्षितिजा बाळा माझ्याकडे ये, मी आहे ना. आणि ती आपल्या इथे भाचीला कवटाळून रडत असते. एका बाजूला तिची बहीण, त्याचबरोबर इथे आकाश आणि दुसऱ्या बाजूला क्षितिजा. मानसी आता खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते. करावं तर काय करावं तिला काहीही कळत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मीडियावाले बोलावलेले असतात. हे कारस्थान अपूर्वाचंच असतं. म्हणजे तिला भूमी आकाशला त्रास द्यायचा असतो म्हणून तिथे ती लोकं तिने जमा केलेले असतात. याच लोकांना भूमी आकाशवरती चिखलफेक करायची आहे. रागिनी पटवर्धनने जेव्हा भूमी आकाशला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतरला इथे आता भूमी आकाशला मारण्याच्या आधी आकाशच्या आईवडिलांना मारलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण गोष्टीचा खुलासा इथे सगळ्या लोकांसमोर झाला होता. तेव्हा मात्र रागिनीच्या विरोधात कुणीही तिथे हंगामा करायला आलं नाही, कुणीही काही बोललं नाही. पण इथे आकाश भूमीच्या विरोधात मात्र तिथे हवे तेवढे लोक आलेत आणि एका गुन्हेगार बाईच्या विरोधातच त्यांच्याबरोबर भांडतायत. सगळ्यांना माहिती आहे की रागिनी फरार झाली होती. रागिनीने इतके मोठे गुन्हे करून ती पळून गेली होती, पण तरीसुद्धा एका गुन्हेगार व्यक्तीसाठी इथे भूमी आकाशबरोबर ते लोक भांडायला आलेत. मग ते काय स्वतःच्या मर्जीने आले असतील का? ते इथे अपूर्वाच्या सांगण्यावरूनच आलेत. तेव्हा इथे ही मूर्ख पौर्णिमा, मूर्ख रागिनी, आता त्यांना खूप आनंद झालेला असतो. ही तीच पौर्णिमा आहे प्रेक्षकांनो, जिच्या नवऱ्याला तिच्या स्वतःच्या सासूनेच मारले, सख्या मुलाला रागिनी पटवर्धनने मारले. आणि या संपूर्ण गोष्टींचा खुलासा झाल्यानंतरसुद्धा एका गुन्हेगारासाठी इथे हे लोक आता भूमी आकाशचा अपमान करत असतात. त्यांच्या तोंडाला काळं फासायला आलेले असतात. आणि हे विकलेले मीडियावाले इथे आता भूमी आकाशला म्हणत असतात की याचा अर्थ आम्ही मागच्या वेळेला तुमच्यावरती जे काही आरोप केले होते ते खरे होते. त्याबद्दल आता तुम्हाला काय बोलायचं आहे? भूमी आकाश दोघेही गप्प असतात. कारण DNA टेस्ट मॅच झालेली असते. कारण असतं प्रेक्षकांनो, कारण इथे रागिनीने ते DNA मॅच केलेले असतात. तेव्हा ते मॅच झालेले असतात आणि म्हणूनच इथे भूमी आकाशला अरेस्ट करण्यासाठी तिथे लोक आलेले असतात. सगळं कारस्थान रागिनी आणि अपूर्वाचंच आहे. तेव्हा इथे मीडियावाले तर त्यांना नको ते प्रश्न विचारून हैराण करतच असतात. विनाकारण तिथे ते लोक आलेले असतात जे इथे आकाश भूमी हाय हाय म्हणत असतात. ना त्यांचं काही घेणं ना देणं. पण इथे अपूर्वाने थोडे थोडे पैसे दिलेत म्हणून तिथे आकाश आणि भूमीच्या विरोधामध्ये बोलायला आलेले असतात. त्यानंतर जेव्हा इथे आकाश भूमीच्या तोंडाला काळं फासण्यासाठी ते लोक तिथे येतात, तेव्हा इथे आता त्यांना थांबवण्यात आलेलं असतं आणि ते सुद्धा बलदेवने थांबवलेलं असतं. बलदेव म्हणत असतो, 1 मिनिट, तुमची हिंमत कशी झाली आकाश भूमीच्या तोंडाला काळं फासायची? मागे व्हा आधी. तेव्हा ते लोक म्हणतात, लाज नाही वाटत तुम्हाला? स्वतःच्याच घरातल्या बाईला मारून टाकता आणि 7 वर्ष हा गुन्हा लपून ठेवण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला लाज नाही वाटत का? तुमच्यासारख्या माणसांना शिक्षा तर झालीच पाहिजे. तेव्हा इथे अपूर्वा आता म्हणते, मागे व्हा तुम्ही, मागे व्हा सांगितलं ना. आता अपूर्वाच्या सांगण्यावरून ती माणसं मागे होतात, कारण त्यांना तिथे अपूर्वानेच बोलावलेलं असतं. बलदेव इथे खंबीरपणे त्यांच्यासमोर येऊन उभा राहिलेला असतो आणि तो म्हणतो, हे काय चाललंय तुमचं? तुमची हिंमत कशी झाली पुढे येऊन तोंडाला काळं वगैरे फासायची? तुम्हाला सत्य काही माहिती आहे का? मागे व्हा बरं आधी. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा आणि अथर्व दोघेजण तमाशा बघत असतात. तेव्हा इथे आता अपूर्वाने त्या लोकांना पैसे देऊन तोंडाला काळं वगैरे फासायला सांगितलेलं असतं. तुम्हाला असं बोलायचं आहे की इथे भूमी आणि आकाश यांना त्या गोष्टीचा त्रास झाला पाहिजे, असं इथे अपूर्वाने आधीच सांगून ठेवलेलं असतं. ती माणसं म्हणतात, मॅडम काळजीच करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कामं होतील. तेव्हा इथे आकाश आणि भूमी आता गप्प असतात. त्यांना असं वाटतं की त्याने केलेला गुन्हा हा सगळ्यांच्या समोर आलाय म्हणून ते काही बोलत नसतात, ते गप्प असतात. पण प्रेक्षकांनो, आत्ता इथे सत्य समोर येणार असतं. अपूर्वा हे जे काही करते
ते तिच्या भावाचा आणि वडिलांचा बदला घेण्यासाठी करत असते. ती इथे आता खऱ्या गुन्हेगारांना सोडून न केलेल्या गुन्हेगारांना शिक्षा देत असते. ज्या गोष्टीचा ती बदला आकाश आणि भूमीकडून घेते तो गुन्हा आणि ते काम त्यांनी केलेलंच नाही आहे. आणि इथे रागिनी आणि अभिजित या लोकांनी तो गुन्हा केलाय, त्यांना मात्र तिने वाऱ्यावरती सोडून मोकळी झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाला रागिनी पटवर्धन जवळ सुद्धा घेणं देणं नाही आहे, पण आता तिला तिच्यावरूनच आकाश भूमीला शिक्षा द्यायची आहे, म्हणून तिने ती केस रिओपन केली आणि त्याच्या मुळाशी गेली. तेव्हा आकाश भूमी म्हणत असतात की आता आपलं काही खरं नाही आहे, आपल्या क्षितिजाचं इथे भविष्य अंधारात जाईल आणि आपल्याला तर काही आता तोंड बाहेर काढायला सुद्धा जागा होणार नाही अशी लोक अवस्था करून ठेवतील. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे पण आपण इतका मोठा खरंच गुन्हा केलाय का? त्यानंतर भूमी आता जेव्हा गाडीतून बाहेर बघते तेव्हा तिचं लक्ष जातं, तिला रागिनी इथे हसताना दिसते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता मागे वळून बघते आणि म्हणते, आकाश लवकर तिकडे बघ, मागे बघ. तेव्हा दोघेही आता मागे बघतात तेव्हा तिला गाडीमधून इथे रागिनी पटवर्धन दिसते. आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आत्या आत्या इथे काय करते? भूमी म्हणते, दादा प्लीज गाडी थांबवा, प्लीज 2 मिनटं गाडी थांबवा. ते म्हणतात, गप्प बसा तुम्ही दोघेजणं. तेव्हा इथे आकाश भूमी आता गप्प बसतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश रागिनी आत्या जिवंत आहेत. जर ते जिवंत आहेत तर आपण कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय? रागिनी आत्या जिवंत असतील तर आपल्याला कुठल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते? तेव्हा इथे आकाश भूमींना आता दोघांना बसवलेलं असतं. आकाश म्हणत असतो, तुला काय वाटतं भूमी, खरोखर ती आत्याच होती? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, त्या रागिनी आत्याच होत्या. त्या मुद्दामून तिथे बाहेर आल्या होत्या आपल्याला इथे राग देण्यासाठी. कारण कसं आहे, 7 वर्ष त्या गप्प बसल्या आणि आपल्याला जेव्हा आता शिक्षा होते त्यांच्या गुन्ह्याखाली, त्यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली, तर त्या लगेच तिथे आल्या आपल्याला चितवायला, आपल्यासमोर हसायला, आनंद साजरा करायला. मला माहिती आहे आकाश, रागिनी आत्या जिवंत आहेत हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. तेव्हा आकाश म्हणतो, तिची कुणी डुप्लिकेट तर नाही आहे ना? म्हणजे कुणी हे सगळं मुद्दामून तर करत नाही आहे ना आपल्याला त्रास द्यायला? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश रागिनी आत्यांची डुप्लिकेट का कोणी तिथे आणेल आणि आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करेल? रागिनी आत्या स्वतःच अशा आहेत ज्या आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणून मी म्हणते आकाश, आपण आता बोललं पाहिजे, आपण विनाकारण शिक्षा भोगायची नाही. कारण रागिनी आत्या जिवंत आहे 100% आणि आपल्या दोघांना कसा काय भास होऊ शकतो? हा मला भास होऊ शकतो, माझ्या मनात खूप भीती आहे म्हणून, पण तुलासुद्धा रागिनी आत्या दिसल्या ना? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी बरोबर बोलतेस तू. जर रागिनी आत्या जिवंत आहे तर आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का भोगायची? तेव्हा भूमी म्हणते, आकाश याचा अर्थ त्या बाईला जेव्हा आपण मारलं होतं आणि टाकीत टाकलं होतं त्यानंतर ती बाई जिवंत झाली होती आकाश. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश याचा अर्थ आत्तापर्यंत आपल्याला जो काही त्रास होतोय ना त्याच्या मागे रागिनी आत्याच आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, मग DNA टेस्ट कशी काय मॅच झाली? म्हणजे बघ ना, DNA टेस्ट मॅच झाली म्हणूनच तर आपल्याला अरेस्ट केली आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, आकाश रागिनी आत्या जर जिवंत आहेत तर DNA टेस्ट मॅच होऊच शकते, कारण त्यांना सवय आहे ना असे खोटे नाटे पुरावे सादर करायची. आधी पण त्यांनी तेच केलं होतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी बरोबर बोलतेस तू. रागिनी आत्या जर जिवंत असेल तर आत्तापर्यंत आपल्याला जो काही त्रास देण्यात येतोय त्याच्यामध्ये रागिनी आत्याचा हात कुठे ना कुठेतरी आहेच. आपल्या हे लक्षात कसं आलं नाही? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आपण अपूर्वा बरोबर बोललं पाहिजे. आकाश म्हणतो, सर अपूर्वा कुठे आहे? आम्हाला तिच्याबरोबर थोडं बोलायचं आहे. तेव्हा हवालदार म्हणतो, काय रे, हे काय तुझं घर आहे का तिला अपूर्वा म्हणतोयस? अपूर्वा मॅडमला अपूर्वा म्हणायचं नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, सॉरी सर, अपूर्वा मॅडम कुठे आहेत? आम्हाला जरा बोलायचं आहे त्यांच्याबरोबर. तेव्हा इथे हवालदार म्हणतो, गप्प जाऊन तिकडे बसा, मी तुम्हाला कुणालाही भेटू देणार नाही आहे आणि नाही ऐकलं ना तर असा मार दे ना तुला. आणि इथे आता आकाशच्या पायावरती त्याने फटकासुद्धा मारलेला असतो. आकाश म्हणत असतो की आम्हाला फक्त अपूर्वा मॅडमला भेटायचं आहे, त्यात तुम्ही आम्हाला मारताय का? प्लीज मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा इथे तो हवालदार म्हणतो, हे बघ जास्त बोलू नकोस, तुम्ही अपूर्वा मॅडमचे नातेवाईक आहात ना, म्हणून मी तुझ्याशी इतका नीट तरी बोलतोय. नाहीतर तुझ्यासारख्या माणसाला असे फटके दिले असते ना की चांगलं लक्षात राहिलं असतं की घरातल्या बाईला कसं मारून टाकायचं असतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, हे बघा दादा, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जोरजोरात गाणी लावून रागिनी पटवर्धन डान्स करत असते. तेव्हा त्या गाण्यांचा आवाज ऐकून अपूर्वा तिथे आलेली असते. पौर्णिमा म्हणत असते, आई अहो काय करताय हे, शांत व्हा तुम्ही, अहो नाचताय काय. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, नाचू नाही तर काय करू, मला जे करायचं होतं ते मी केलं. आकाशभूमीला मी जेलमध्ये पाठवलं, मग सेलिब्रेशन तर केलं पाहिजे ना. तू सुद्धा नाच पौर्णिमा, तू सुद्धा नाच. या सगळ्यामध्ये तुझी सुद्धा खूप मदत झाली आहे मला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई प्लीज प्लीज शांत व्हा. आपलं ठरलं होतं की नाही, आपण एका ठिकाणी भेटायचं आणि सेलिब्रेशन करायचं. तुमच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अरेस्ट करण्यात आली. मग तुम्ही जरी हा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी तुमच्या शरीरयष्टीवरून सगळ्यांना कळेल की तुम्ही जिवंत आहात म्हणून. मग काय होईल, सगळ्यांना जर कळलं तुम्ही जिवंत आहात तर आकाशभूमीला शिक्षा होईल का. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते की अथर्व, तू का गेला नाहीस रे पोलीस स्टेशनला त्यांची बेल करायला, तू जायला हवं होतंस. अथर्व म्हणतो, का जाऊ मी, सांग ना का जाऊ मी, कारण मला पण वाटतं ते गुन्हेगार आहेत. आत्तापर्यंत अपूर्वाताई जे काही बोलत होती ते मला खोटं वाटत होतं. मी त्यांची बाजू घेऊन भांडत होतो ना तिच्याबरोबर. पण आता जर मला कळलंय की रागिनी पटवर्धनला मारणाऱ्या मागे आकाश आणि भूमिताईचा हात आहे, तर मी त्यांना वाचवायला का जाऊ, सांग ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, कोण आहे ते लोक जे इथे इतकं लाऊड म्युझिक ऐकतायत आणि नाचतायत, जाऊन मला बघायलाच हवं. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई हे बघा, तुम्हाला जर कोणी बघितलं ना, सगळ्यांना कळेल तुम्ही जिवंत आहात. मग आत्तापर्यंत जे काही प्लॅनिंग केलं होतं सगळं वाया जाईल. चला बरं तुम्ही माझ्याबरोबर तिकडे चला. तेव्हा रागिनी म्हणते, कशाला येऊ मी तिकडे, सांग ना कशाला येऊ, मला नाचू दे, मला खूप जास्त आनंद झाला आहे. तेव्हा इथे मानसी आता खाली उतरते आणि म्हणते, इथे तर कुणीच नाही आहे, मग कुठे एवढं लाऊड म्युझिक सुरू आहे. तेव्हा त्या बाजूला असेल, थांबा मी बघूनच येते. तेव्हा इथे आता खाली पटापट मानसी उतरते आणि जाऊन डाव्या बाजूला बघत असते की तिकडे कोण नाचतंय ते. तेव्हा तिथे तर चांगली रागिनी नाचत असते. खरं तर मानसीने रागिनीला बघायलाच हवं होतं. रागिनीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर यायला हवा होता. कट कारस्थानी रागिनी आहे आणि विनाकारण भूमी आकाशला इतका मनस्ताप देण्यात आलाय, त्याची काही गरजच नाही आहे. ही पौर्णिमा गुन्हेगार, तिने त्या वॉचमनला बिचाऱ्याला ठार मारून टाकलं, म्हणजे ती तर खरी गुन्हेगार आहे. तिलासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला नको का. या पौर्णिमाने त्या वॉचमनला खरं माहिती आहे की रागिनी जिवंत आहे आणि त्या वॉचमनला ह्या पौर्णिमाने मारलं. ते सत्य अजूनपर्यंत बाहेर आलेलं नाही आहे. स्वतः इथे खून करून दोघ्याही मोकळ्या झाल्यात आणि फसवायला चालल्यात आकाश आणि भूमीला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी आल्यानंतर लगेचच पौर्णिमा रागिनीला एका बाजूला घेऊन जाते आणि लपून ठेवते. तेव्हा इथे मानसी म्हणते, कोण आहात रे तुम्ही, इथे सेलिब्रेशन करताय का, लाऊड म्युझिक लावून नाचायचंय तुम्हाला, लाज नाही वाटत का, मी आल्यानंतर लगेच पळून गेलात ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसीच्या समोरून तो टेम्पो निघून गेलेला असतो आणि तिथे बाजूला इथे आता दाराच्या आड पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी लपून बसलेल्या असतात. हाडकी इथे पौर्णिमा आता मूर्खासारखी हसत बसले. हिने खून केलाय त्याचं काही नाही, पण भूमी आकाशला शिक्षा झाली म्हणून तिला आनंद झालाय. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अथर्व बलदेवला विचारत असतो की भूमिताई आणि आकाशने खून केलाय रागिनी पटवर्धनचा, ही गोष्ट तुला माहिती होती, सांग ना, ही गोष्ट तुला माहिती होती का, कधीपासून माहिती होती ही गोष्ट तुला, मग जर माहिती होती तर माझ्यापासून का लपवण्यात आली. मानसी विचार ना याला जर माहिती होतं की भूमिताई आणि आकाशने इथे रागिनी पटवर्धनचा खून केलाय आणि ही गोष्ट तुला माहिती होती तर माझ्यापासून का लपवण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेव आता गप्प बसतो आणि इथे आता भूमी आकाश अपूर्वाला म्हणत असतात की अपूर्वा, आमचं ऐकून घे, रागिनी पटवर्धन जिवंत आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की 1 मिनिट थांबा, चौकशी वगैरे सगळी थांबवा आणि डॉक्टरांना बोलवा, कारण यांना आता ट्रीटमेंटची गरज आहे. काय काय म्हणताय तुम्ही, ज्या बाईला तुम्ही मारले ती जिवंत आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा भूमी म्हणते, 1 मिनिट अपूर्वा, आम्ही काय सांगतोय ते ऐकून घे. रागिनी पटवर्धन जिवंत आहे, आम्ही तिला आमच्या डोळ्यांनी बघितले. तेव्हा इथे अपूर्वाला आता त्यांचं बोलणं खोटं वाटत असतं. अपूर्वा मोठी माझात इथे राहते, इथे भूमी आकाशच्या घरामध्ये राहत होती तेव्हासुद्धा माझंच करत होती, आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा डबल माज करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ही अपूर्वा इतक्या जोरात तोंडावरती पडायला पाहिजे ना, त्यानंतरच आपल्या सगळ्यांना आनंद होईल. ही अपूर्वा, रागिनी आणि पौर्णिमा या तिघींना अशी अद्दल घडायला हवी, त्यानंतरच इथे समाधान आपल्याला मिळणार आहे.
तेव्हा इथे भूमी आकाश तिला सांगण्याचा इतका प्रयत्न करत असतात की रागिनी पटवर्धन जिवंत आहे, पण ती त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसते. पण आता येणाऱ्या भागामध्ये रागिनीचं कारस्थान सगळ्यांसमोर येणार हे मात्र नक्की.